टाळून लावलेली आहे। आताची मोठी घडामोड आपण बघतोय। खरं तर बिनविरोध निवडणुका ज्या ठिकाणी पार पडल्या, बिनविरोध निवडी ज्या ठिकाणी झाल्या, त्याच्या विरोधामध्ये ही याचिका अविनाश जाधव यांनी दाखल केलेली होती। तातडीने सुनावणी देखील घेण्यात आली, मात्र ही याचिका आता फेटाळल्याची माहिती समोर आलेली आहे। उच्च न्यायालयाने अविनाश जाधव यांची ही याचिका फेटाळली आहे। अनेक ठिकाणी यंदाच्या वेळेला बिनविरोध नगरसेवकांची निवड झाल्याचं समोर आलेलं होतं। जवळपास हा आकडा 70च्या घरात होता। अशा पद्धतीच्या निवडणुका कधीही पाहिल्या नाहीत असंही राज ठाकरेंनी म्हटलं होतं। या सगळ्या विरोधात मनसे कोर्टात गेली होती। अविनाश जाधव यांनी या प्रकरणी याचिका देखील दाखल केली होती आणि याच प्रकरणी इतरही काही महत्त्वाच्या याचिका होत्या, मात्र ही याचिका आता न्यायालयानं फेटाळून लावली आहे। त्यामुळे मनसेची या संदर्भात नेमकी पुढची भूमिका काय असणार हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। ज्या ठिकाणी बिनविरोध निवड झाली त्या ठिकाणी स्टे देण्यात यावा अशी मागणी या याचिकेच्या माध्यमातून करण्यात आलेली होती। तर बिनविरोध ज्यांच्या निवडी झाल्यात ते उमेदवार आणि नोटाचं बटण अशी देखील मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेली होती। अभिषेक मुठाळ आमचे प्रतिनिधी माहिती देतील। अभिषेक, सकाळी या संदर्भात अनेक याचिका ज्या आहेत त्या कोर्टासमोर आपल्याला पाहायला मिळालेल्या होत्या आणि त्या संदर्भात सुनावणी जी आहे ती होताना पाहायला मिळालेली होती। सकाळी जेव्हा असीम सरोदे जे याचिकाकर्त्यांचे वकील आहेत त्यांच्याकडनं सांगण्यात आलेलं होतं की ही जी याचिका आम्ही केलेली आहे ती इतर ज्या याचिका आज आहेत त्याच्याशी थोड्याशा साधर्म्य आहेत आणि त्यामुळे कोर्टानं एक्सेप्ट करत आज सुनावणी जी आहे ती घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। मात्र खंडपीठानं स्पष्टपणे सांगितलेलं आहे, मुख्य न्यायाधीश चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अंखाड यांनी की ही याचिका इतर याचिकांसारखी असल्याचे चुकीचं विधान हे असीम सरोदे यांनी केलेलं आहे आणि त्यामुळे आम्ही तुमच्यावर या संदर्भात दंड आकारत आहोत। सोबतच ही याचिका जी आहे ती फेटाळण्यात आलेली आहे। या अगोदरच्या याचिका पाहिल्या तर त्या देखील फेटाळण्यात आलेल्या आहेत। एकूणच कुठंतरी जे खोटं विधान केलं या संदर्भात कोर्टानं देखील कडक जो निर्देश आहेत कडक रित्या संपूर्ण असीम सरोदे यांना देखील आपल्याला इथं सुनावल्याचं पाहायला मिळतं आहे। एकूणच कोर्टाचं जर का निरीक्षण यामध्ये पाहिजे तर या याचिकांमधल्या मागण्या मान्य करता येणार नाही आहेत। ज्याने स्वतः असं म्हटलेलं नाही आहे की त्याला उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासून रोखण्यात आलेला आहे, अशा व्यक्तींच्या विनंतीवरून चौकशीचे आदेश हे कुठेही देता येत नाही आणि तसंच अशी परिस्थिती उद्भवल्यास त्याची दखल घेण्यासंदर्भात अधिकार संबंधित प्राधिकरणाकडे आहेत, आयोगाकडे आहेत आणि या संदर्भात रिट न्यायालयाकडे नाही आणि त्यामुळेच ह्या संपूर्ण याचिका ज्या आहेत त्या आपल्याला फेटाळण्यात आल्याचं दिसतं आहे आणि त्यामुळे एकूण कोर्टानं म्हटलेलं आहे की चुकीचं विधान तुम्ही का केलं आणि एकूणच या संदर्भात कोर्टाकडनं ताशेरे देखील ओढण्यात आले। अभिषेक, केवळ अविनाश जाधव यांची याचिका नाही, इतरही काही याचिका होत्या। काय नेमकं यांच्यामध्ये साधर्म्य होतं अशी भूमिका सरोदेंची होती? एकूणच इंडिव्हिज्युअल काही याचिका होत्या, काही वॉर्ड संदर्भातली याचिका होती। अभिषेक, काही क्षणांसाठी तुम्हाला थांबवतीये। हा सगळा युक्तिवाद किंवा ही जी बाजू ज्यांनी मांडली ते असीम सरोदे स्वतः आहेत। असीमजी, काय घडलंय नेमकं न्यायालयामध्ये? लोकांच्या हितासाठी किंवा संविधान रक्षणासाठी काही घडू शकलं नाही दुर्दैवाने आज। आणि उच्च न्यायालयाने असं सांगितलं की ही पिटिशन आम्ही खारिज करत आहोत। आमची साधी खरं तर मागणी होती की निवडणूक आयोगाने मान्य केलेला की काहीतरी गडबड घोटाळा आहे आणि त्याची चौकशी त्यांनी बिनविरोध निवडणुकांच्या संदर्भातली सुरू केलेली आहे। पण त्यांनी हे सुद्धा म्हटलं निवडणूक आयोगाने की ही जी चौकशी आहे ती 15 तारखेला 16 तारखेला किंवा त्याच्यानंतर केव्हा तरी पूर्ण होईल, आमच्याजवळ काही टाइम बाउंड नाही। म्हणून आम्ही कोर्टाला विनंती एवढीच केली होती, साधी विनंती होती की केवळ तुमच्या म्हणजे उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी झाली पाहिजे आणि ती कालमर्यादेत झाली पाहिजे, कारण की 16 तारखेच्या पर्यंत निकाल आले पाहिजे, तर मग ती कालमर्यादेत होणं आवश्यक आहे। पण ही साधी मागणी सुद्धा कोर्टाने फेटाळलेली आहे। असीमजी, असं म्हटलं गेलंय की तुम्हाला दंड देखील ठोठावण्यात आलाय चुकीची माहिती दिल्याबद्दल। काय नेमकी माहिती तुम्ही दिली होती कोर्टाला ज्याबद्दल तुम्हाला दंड बसलाय? दंड आम्हाला बसलेला नाही। आधीच्या पिटिशन मध्ये जे लोक होते त्यांना तो दंड ठोठावलेला आहे। आमच्या केसमध्ये दंड 1 पैशाचा सुद्धा झालेला नाही। बरं, सुद्धा मी माहिती घेऊन सांगतो, पण आमच्या केसमध्ये दंड नाही। 2-3 केसेस एकत्र सुरू असल्यामुळे असं वाटलं असेल कोणाला, पण आधीच्या केसमध्ये मात्र दंड झालेला आहे। जी जनहित याचिका होती, आमची रिट पिटिशन होती, त्यामुळे आमच्या पिटिशन मध्ये दंड झालेला नाही। बरं, अविनाशजी, काय नेमकी मागणी होती तुमच्या याचिकेमध्ये? कारण बिनविरोध ज्या पद्धतीने 67 ठिकाणी बिनविरोध निवड झाल्याचं बोललं जात आहे, याच्या विरोधामधली ही याचिका होती, बरोबर? अविनाशजी आहेत का तिथे लाईनवर? मला विचारताय आपण? तुम्हाला विचारते असीमजी।
हा, काय विचारताय बोला मला. मी म्हटलं या याचिकेमधली नेमकी मागणी काय होती? म्हणजे असं कळतंय की काही साधर्म्य असणाऱ्या याचिका देखील या याचिकेच्या सोबत होत्या. हो, इतर साधारण असलेल्या याचिका होत्या, त्या जनहित याचिका होत्या, ज्याच्यामध्ये नोटाबद्दलचा विषय प्रामुख्याने मांडला होता. आमच्या पिटिशनमध्ये आम्ही एवढंच म्हटलं होतं की नोटाचा विषय, नोटा पद्धतीने मतदान करण्याचा जो विषय आहे तो सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे. आम्ही त्याच्याबद्दल कोणतीही मागणी करत नाही. आम्ही एवढीच साधी मागणी केली होती, म्हणजे जर ते विक्रमादित्य राजा जो होता दगडावर बसून निर्णय द्यायचा, तो जरी असता समजा, तरी त्याला सुद्धा हा विषय पटला असता. की साधी मागणी होती की न्यायालयाच्या देखरेखीखाली बिनविरोध निवडणुकांच्या संदर्भातली चौकशी व्हावी आणि ती कालमर्यादेत व्हावी. कारण की 16 तारखेला जर सगळ्या महानगरपालिकांचे निकाल असतील तर मग 68-70 ठिकाणच्या लोकांना तुम्ही निवडणुकीमध्ये विजय डिक्लेअर करणार का? तर मग ते शहनिशा त्याची झाली पाहिजे, एवढीच मागणी होती. ठीक आहे असीमजी, धन्यवाद तुम्ही तुमची भूमिका मांडलीत यासाठी. आणि यानंतर